नमस्कार. मी मोहन पाटील खानदेशमधनं बोलतो आहे. मागच्या वेळेस आपण बघितलं होतं की आपल्या खानदेशवरती कसा ट्रॅप वगैरे टाकलेला आहे आणि आपण कसं जाळ्यात बसलेलो आहे असं आपण चर्चा करत होतो. तर आपण खानदेशला काहीतरी डेव्हलपमेंट करण्यासाठी किंवा आपण त्याला पुढे नेण्यासाठी आपण काहीतरी छोट्या-मोठ्या ॲक्टिव्हिटी करतो आहे. परंतु प्रशासनाचं, सरकारचं किंवा अधिकारी यांचं याच्याकडे किती लक्ष आहे किंवा हे किती जागृत आहेत, त्यांच्या कर्तव्याला ते किती रिस्पेक्ट करतात. तर याचं एक आपण उदाहरण बघू शकतो. जसं काही ते त्यांची ड्युटी करतात, तसं आपण पण आपलं जीवन जगण्यासाठी किंवा आपला प्रपंच चालवण्यासाठी सुद्धा आपण आपली आपली कामं करत असतो. तर त्या कामातनं आपण वेळ काढून आपल्या समाजासाठी, समाज म्हणजे आपला जो खानदेश समाज आहे, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. परंतु ते करत असताना ह्या ज्या काही अडचणी येतात, तर त्या अडचणींचा आपण एक थोडासा इथे विचार करणार आहोत की त्या अडचणी कशा येतात. दिनांक 16/2/2023 रोजी मी हिंदवी स्वराज्य सेनेमार्फत एक पत्र मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलं होतं. मेलद्वारे सुद्धा पाठवलं होतं आणि जळगाव जिल्हाधिकारी यांच्यामार्फतसुद्धा त्यांना पत्र पाठवलं होतं. तर आमचा विषय होता की आपला जो उत्तर महाराष्ट्र आहे, याच्यामध्ये आपण चर्चा करतोच आहे वेळोवेळी की आपल्या उत्तर महाराष्ट्रामध्ये किंवा खानदेशमध्ये पर्यटन स्थळं कुठे दिसतच नाही आहे. 3 जिल्हे आहेत, एक जळगाव, धुळे आणि नंदुरबार. मला फक्त प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे 5 पर्यटन स्थळ जर तुम्ही दाखवले, तर खूप आश्चर्य होईल. एका जिल्ह्यामध्ये 5 पर्यटन स्थळं मिळणं मुश्किल आहे. असे पर्यटन स्थळं की भारत नाही, विदेश नाही, परंतु कमीत कमी आपल्या फक्त महाराष्ट्र राज्यामधनं काही लोकं तिथे येत असतील, असं एखादी पर्यटन स्थळ जर आपण विचार केला, तर मला वाटतं फक्त एकसुद्धा मिळणार नाही कदाचित. तर ते आपण वाढवण्यासाठी किंवा आपल्या खानदेशच्या जे आदिवासी बांधव आहेत, त्यांना रोजगार मिळवण्यासाठी आपण त्यांना एक पत्र दिलं होतं की यावल हे एक अभयारण्य आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये यावल तालुका, यावल हे अभयारण्य म्हणून आहे सातपुड्याच्या कुशीमध्ये. तर त्या यावल अभयारण्यामध्ये आपण प्राणी संग्रहालय मंजूर करण्यासाठी आपण त्यांना पत्र दिलं होतं. जवळपास आता वर्षाच्या वरती वेळ गेलेला आहे, परंतु त्यांच्याकडनं फक्त एकच रिप्लाय आलेला होता की तुमचा ईमेल मुख्यमंत्री कार्यालयाला प्राप्त झालेला आहे, परंतु त्याच्यावरती कुठली कार्यवाही नाही, काही नाही. आणि सरकारला काम काय? फक्त त्यांचं सरकार टिकवणं. फक्त सरकार टिकवण्यासाठीच सरकार चाललं आहे असं वाटतं. ज्या गरीब जनता आहे किंवा खानदेशी जनता आहे, ज्यांना रोजगाराच्या संधी मिळाल्या पाहिजे, याच्यावरती कोणाचं लक्ष नाही आहे. तर आपण असं त्यांना पत्र दिलं होतं. एक पत्र आहे, मी तुम्हाला दाखवतो. वरील विषयास अनुसरून हिंदवी स्वराज्य सेना पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक विनंती करतात की यावल हे महाराष्ट्रातील एक अभयारण्याचे ठिकाण म्हणून ओळखले जाते, परंतु त्या सातपुड्यात होणाऱ्या भरमसाठ जंगलतोड व वणवा पेटवल्यामुळे जंगल अगदी नावाने शिल्लक राहिले आहे. ते निव्वळ फक्त आणि फक्त आपल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे सुरू आहे. तरी आपल्या अभयारण्याला वाचवण्यासाठी किनगाव, नायगाव, मालोद, आडगाव, मनुदेवी, चिंचोली या परिसरात प्राणी संग्रहालय उभारावे, जेणेकरून इथली जंगलतोड कमी होईल, झाडे, प्राणी याविषयी लोकांमध्ये जनजागृती होत राहील. जळगाव जिल्ह्याला एक पर्यटन स्थळ मिळेल, त्यासोबत स्थानिक लोकांना रोजगार निर्मिती होईल व या परिसरातील सातपुड्याच्या पायथ्याशी आदिवासी समाज यांचा विकास होईल. म्हणून आपणास विनंती आहे की आपण किनगाव, यावल परिसरात प्राणी संग्रहालय देऊन जळगावकरांच्या विकासात अजून एक सिंहाचा वाटा द्याल अशी अपेक्षा बाळगतो. तर याच्यामुळे होणारा फायदा आहे की सातपुड्याच्या पायथ्याशी म्हणजे खानदेशमध्ये आदिवासी समाज हा खूप मोठ्या प्रमाणात आहे. आदिवासीमध्ये जर आपण विचार केला तर पावरा समाज आहे, भिल्ल समाज आहे, तडवी समाज आहे, कोळी बांधव आहेत, हे सर्व आदिवासी आहेत. तर यांना रोजगाराच्या संधी मिळू शकतात, परंतु सरकारला कधी वाटत नसेल की यांना सरकार रोजगाराच्या संधी मिळाव्या म्हणून.
तर जर सरकारला वाटत असेल आणि प्रशासनाला वाटत असेल तर याच्यावरती त्यांनी विचार करायला हवा आणि लोकांनीसुद्धा जागृत होऊन याच्याकडे लक्ष द्यायला हवे आणि आपण सर्व मिळून आपल्या खानदेशमध्ये एक मोठं प्राणी संग्रहालय तयार व्हावं असा आपण त्यांना आग्रह केला पाहिजे. धन्यवाद.